उल्लेख करतोय. नक्कीच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या स्वर्गीय राजेश भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर सौजन्य म्हणजेच राकेश प्रमोद गोवारी आणि आशिष राजेश भोईर यांच्या माध्यमातून त्यांचे आभार. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण पाहिलं ज्या ट्रॉफीज आपण पाहिलं तर सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेब जे ते मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून माजी सरपंच खोपरेपाड्याचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आत्माराम बारक्या पडवले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत त्यांचा आभार व्यक्त करतोय. सामनावीराच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मयूर जगन्नाथजी म्हात्रे म्हणजे तांडेल साहेब म्हणजेच शिवसैनिक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह तर आपण पाहिले तर क्रिकेट प्रेमी पंकजजी राधाकिशन भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. पिण्याचं पाणी आपण पाहतोय जे स्पॉन्सर्स केलंय ते नक्कीच भूषणदादा पडवले यांच्या माध्यमातून. काउंटडाऊन सुरू झालाय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू जणू काय सीधा तीर आणि घाव केला हा गंभीर. पहिलाच चेंडू हा बाउंड्री लाईनच्या पार आणि हा आलाय पहिलाच चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिले या स्पर्धेचे प्रायोजक सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख करतोय परंतु ब्रेकच्या दरम्यान करेन. पहिला बॉलवर चौकार अर्जित केलाय. यावेळेस हा दुसरा बॉल फनफुटला सफल झाले त्याच्यानंतर जागा बनवली फाईन लेगच्या दिशेने शॉट एक्झिक्यूट केलाय. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील यात काही शंका नाहीये. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. पण इथले आपण बघितलं तर सुरुवात ही चांगली झाली. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. स्पर्धेसाठी आपण बघितलं पिण्याचं पाणी नक्कीच भूषणदादा पडवले यांच्या माध्यमातून 3 दिवस स्पॉन्सर झालेत त्यांचे आभार व्यक्त करू. त्यानंतर संपूर्ण मंडप डेकोरेटर्स द ग्रेट मराठाचे संस्थापक मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करू. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पॉइंटला खेळला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही. डॉट बॉल थोडंसं थांबवते विजय तुला कारण की आणखीन प्रायोजक आहेत या स्पर्धेसाठी. प्रथम क्रमांकाचा कॅश प्राइज 22,000 रुपये सन्मान्य जिग्नेशजी म्हात्रे साहेब युवा सेना प्रमुख वसई तालुका त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. फुटला पॉइंटच्या डोक्यावरनं मात्र आउटफील्ड तिथे स्लो आहे. चेंडू थांबला. 2 धाव मात्र मिळतील. किरण बारा तिथे आपण पाहिला नक्कीच ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय थोडा इंटेन दर्शवतोय कारण की त्याला जाणीव आहे की आज काही खेळाडू या टीममध्ये नाही आहेत म्हणून त्यांची जागा नक्कीच मी पूर्ण करेन कारण की एका बाजूने आपल्या संघासाठी आपली विकेट स्वतःची ठेवून मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन. चांगला सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून या ठिकाणी खेळला जातोय. त्याला देखील ठाऊक आहे शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप गरजेचं आहे आणि तो खेळ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. यावेळेस आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट देखील केलं होतं. लेग बायच्या सुरूमध्ये ही एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. डेफिनेटली आपण बघितलं या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज निलेशजी चव्हाण साहेब उद्योजक या विभागातील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी तृतीय कॅश प्राइज शिवमजी म्हात्रे SM फिटनेसच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि त्याचनंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य म्हणजेच आर्थिक सहकार्य केलंय त्या सगळ्यांचा अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. विश्लेषण करायचं झालं तर हा मेगा फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते. 2 प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. एका बाजूने आझाद वसई संघ आपण पाहिला तर त्यांच्या समोर लढणारी टीम आहे त्या टीमचा आज भरपूर प्रभावी कामगिरी राहिली आहे. नक्कीच जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं अतिशय चांगला कॅच पकडला जातो रुपेशच्या माध्यमातून आउटफील्ड मध्ये. म्हणजे आज रुपेश जाधवचा दिवस आहे. बॅटिंग बॉलिंग किंवा फिल्डिंग दर्जेदार राहिली आहे त्याची आणि तेच प्रमुख कारण की एक विकेट मात्र इथे मिळते आणि फलंदाजावर परतावं लागेल निखिलला डगआउटच्या दिशेने. गॉन विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातं ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनत आहे. आणि त्याचप्रमाणे विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाने एकी केली तर आई महामाई देवी चषक बनत आहे आणि ते त्यांनी दर्शवून दाखवलंय. एक ग्रेट इव्हेंट, बिग इव्हेंट. ही स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून खेळणारे संघ, परंतु जे केंद्रबिंदू बनली ही स्पर्धा आपण पाहिली तर. फटका हा देखील चांगला होता, कडक शॉट होता, ड्राईव्ह केला होता, परंतु फिल्डिंग तितकीच सुंदर देखील होताना पाहायला मिळाली आहे. किरण बारात या खेळाडूला नक्कीच आपण पाहणार आहोत की कशा प्रकारचा खेळ करेल, परंतु रुपेश जाधव या खेळाडूला कसं विसरून चालणार आहे, कारण की जर हे समीकरण असेल ना विजय, तर किरण वर्सेस रुपेश हे नक्कीच मोठं होताना पाहायला मिळेल. हा, अतिशय उल्लेख चांगला आपण या ठिकाणी केला. यावेळेस मात्र हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय, उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळते. हो 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 हो, या ठिकाणी काय झालं, झेल मात्र सुटला गेलाय. असं वाटलं होतं की झेल मात्र या ठिकाणी पकडला जाईल. संधी तयार केली होती गोलंदाज रुपेशनं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला. नक्कीच पवन होते तिथे आणि त्यांच्याकडून मात्र ही कॅच मिस झाली आहे. पवनला मी तर म्हणेन की भरपूर या संघामध्ये मात्र संधी दिली जाते, कारण की त्याच्याकडे सुद्धा चांगलं टॅलेंट आहे, परंतु थोडी मिसफिल्ड झाले पाहावं लागेल. आता हवाई हल्ला या वेळेला पाहतोय आपण, चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला. हा लाईट षटकार किरणच्या बॅट मधनं धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या पोहोचली 17 या आकड्यावर. आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये किरण बाराचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, जगाला जे आवडेल ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून मात्र जगाल. आणि हे सिद्ध केलं या ठिकाणी बॅटर किरण बारात न जयेश. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे किरणला कशा प्रकारे मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहायला मिळेल आपल्याला. रुपेश जाधव काही रणनीती वापरतील का? नक्कीच आपण यावेळेला हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेलाय. वाईट मात्र मिळेल, परंतु कुठेतरी किरणसाठी एक गेम प्लॅनिंग आखावी लागेल. जर कणारपाडा या संघाला किरणला रोखायचं आहे तर, परंतु किरण तर थांबणारा खेळाडू नाही. जर तो या मैदानामध्ये नक्कीच शेवटच्या ओव्हरपर्यंत राहिला मग धावांचा पाऊस पडेल. हा चांगला चेंडू होता, ऑन द राईट शॉट मात्र एक्झिक्यूट करायचा होता. प्ले अँड मिस. थोडासा नाराज होतोय स्वतःवर. इथून आपण पाहिले षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4, म्हणजे 2 चेंडू आहेत. टीमची टोटल आपण पाहिली आहे 18-18. एक विकेट गमावलाय, म्हणजे थोडंसं मी तर म्हणेन कमबॅक केलंय. रुपेश कमबॅक करून देणारा खेळाडू आहे, परंतु यावेळेला फटका बाउंड्री लाईनच्या पार. हा षटकार. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस. इथून आपण पाहिलं तर षटकार आलाय. प्रेक्षकांना सुद्धा संधी आहे 600 रुपये कमावण्याची. अगदी हलक्या हाताने मात्र यावेळेला चेंडूला डिफेन्स केलाय, डाईव्ह केलं जातं. एकूणतरीत एक धाव मात्र मिळेल. एकनाथ टीमच्या टोटलमध्ये भर 25 धावा फलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाचा खेळ अजून सुद्धा शिल्लक असेल. इथे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर ही विचार विनिमय केल्यानंतर भरपूर चांगलं क्रिकेट खेळला गेलंय, परंतु अजून सुद्धा 2 षटकं आहेत. इथे आता गेम प्लॅनिंग काय वापरली जाईल? अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम या मॅचमध्ये आता इथून ज्याप्रमाणे पार्टनरशिप झाले त्या पार्टनरशिपला रोखण्यासाठी काही गेम प्लॅनिंग करते का? मग बॅटिंग करणारी टीम आझाद वसई टीम त्यांची गेम प्लॅनिंग आहे इथून की इथून आणखीन किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील हे देखील पाहायला मिळेल. वैया डीजेकडे. धन्यवाद. डीचे 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 25 धावा पाहायला मिळतात आणि एक फलंदाज देखील बाद झालाय. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावेश जाधव, आणि भावेशच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. नैनातून तलवार आहे ना ती फिरवली होती, परंतु वार होता होता राहिला जयेश. डेफिनेटली आपण बघितलं प्रयत्न चांगला केलाय, परंतु इथे थोडासा बॅकफुटला किरण स्ट्रॉंग आहे. त्याला नक्कीच कुठेतरी हा चेंडू खेळताना थोडासा अडचण जाणवली आहे. मिस केलाय त्याने, परंतु यावेळेला पुढचा चेंडू पाहावा लागेल भावेशांचा.
फ्लाइट आहे, परंतु कॅच उत्तम पकडला जातोय. या वेळेला आपण पाहिलं तर फिल्डर होते तिथे. प्रदीपच्या माध्यमातून सुरेख झेल मात्र पकडला जातोय आणि विकेट मात्र डाऊन झाले. जे विकेटची गरज होती, मोठी विकेट. किरण बारात ही इज द आउट. इन फॉर्म बॅटरला मात्र बाद केलंय. म्हणजेच आपण पाहिलं तर इथे ऊर्जा संचार झालाय. आणि निश्चितच असं म्हटलं जातं ना, जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी दाखवलाय क्षेत्ररक्षक प्रदीप याने, ज्या अनुषंगाने तो झेल त्यांनी पकडलाय. डेफिनेटली आपण बघितलं तर आपला संघ म्हणजेच जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय, चांगलं कार्य करतोय आणि उत्तम झेल पकडलाय. आणि या उत्तम झेलला इम्प्रेस होऊन मिलिंददादा भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रदीपच्या त्या एफर्टसाठी आणि त्या कॅचसाठी आलेले आहेत. काय जबरदस्त झेल पकडला गेलाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निशान घरतला पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा त्याने बनवला होता, परंतु प्ले अँड मिस. बॉल पर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने कट होणारा बॉल या ठिकाणी आपण पाहिला होता जयेश. आणि अशा पद्धतीने बॅटर मैदानाच्या आतमध्ये बीट झालाय आणि ती खासियत आहे. म्हणून तर या षटकामध्ये आपण पाहिलं की भावेशला बॉलिंगसाठी बोलवलंय. डेफिनेटली त्यांनी विकेट मिळवून दिली आहे. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाते लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर. मात्र चेंडू रवाना नक्कीच झालाय, परंतु बाहेर झेल सोडलाय. टीमची टोटल षटकाराने पुढे 31च्या घरामध्ये पोहोचली आहे. परंतु ज्याप्रमाणे किरणची विकेट मिळाली, परंतु धाव फलकावर जो लगाम आहे ना तो लावण्यामध्ये असफल राहिले. हा चेंडू नक्कीच चांगला होता आणि तीच रिॲक्शन ॲज अ विकेट किपर राजू जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली की नक्कीच इथे गोलंदाजी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. हा सल्ला नक्कीच दिला राजूने देखील. परंतु दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकरकडचे खेळाडू त्यांनी देखील पाहिलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या साथीदाराला, जोडीदाराला काहीतरी सांगितलं. फक्त जाऊन दोन सल्ला दिला, परंतु त्याचा फायदा होईल का? चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगला थ्रो, नक्कीच चांगलं कार्य होताना पाहायला मिळते. 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रिकेटचा सामना रंगतदार होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूंची फिल्डिंग आहे, परंतु यापेक्षा आपण बघितलं तर 2 संघांची फिल्डिंग मी तर म्हणेन मैदानाच्या बाहेर लागली आहे. कारण की 600 रुपये आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे एक कॅच 700 रुपयाचा. आणि नक्कीच आपण बघितलं तर या वेळेला ते पकडण्यासाठी प्रेक्षक आहेत. आमची चिल्लर पार्टी, बच्चा पार्टी आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये तर एन्जॉय केलं होतं त्यांनी. आज देखील, आज तर मी तर म्हणजे डबल एन्जॉय करण्याचा प्रयत्न असेल, कारण की आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये जर कॅच पकडला तर त्यांची मेजवानी होईल. एक आले होते, आपण बघितलं होतं तर जेवागोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमच्या माध्यमातून समर्थक आले तर आले 700 रुपये ते घेऊन गेले. म्हणजेच काय तर क्रिकेटची ओढ आपण पाहिली तर आपल्याला जिथे घेऊन जाते तिथे जातोय, परंतु फायदा होतोय. कारण की नक्कीच क्रिकेटची आवड आहे ना, त्या खेळाडूला आपण बघितलं तर मग खेळाडू असो की कोणी असो, तो नेहमीच आपण पाहिलं तर त्या क्रिकेटमुळे नक्कीच कदाचित कोणाचं कशी किस्मत बदलेल ना सांगता येत नाहीये विजय. निश्चित त्यासाठी म्हटलं जातं ना, 1000 लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी नवीन वेगळं जरूर करावं लागतं जयेश. आणि आता मात्र एक उभरता सितारा म्हणजेच पवन जाधव गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येस, डेफिनेटली. आणि हेच कारण आहे पवनला खेळवण्याचं, कारण की त्याच्याकडे असलेली शैली, त्याच्याकडे असलेली गोलंदाजी मी सुद्धा पाहिली आहे. का नक्कीच त्याला निवडलं गेलं या स्पेलमध्ये, कारण की डेट ओव्हरमध्ये माहिती आहे की काय तर यॉर्क चेंडूचा स्पेशलिस्ट आहे तो. आणि त्याला नक्कीच आपण बघितलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. का उल्लेख केला होता मी या खेळाडूचा? कारण की गोलंदाजी पाहिली, त्याच्याकडे असलेली त्याची ताकद आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या कर्णधाराचा विश्वास, आणि विश्वास मात्र तो सार्थक ठरते. कारण की डेट ओव्हरमध्ये असे गोलंदाज भारतीय संघाकडून आपण बघितलं अपेक्षा ठेवतो ना, जशी जसप्रीत बुमराहकडून,
तशी नक्कीच ही अपेक्षा पवनकडून सुद्धा ठेवली जाते. त्याच्याकडे अतिशय चांगलं शस्त्र आहे आणि त्याचा तो वापर या ठिकाणी करतोय. फुलटॉस डिलिव्हरी यावेळेस आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. परंतु प्रयत्न तेच आहेत आणि नक्कीच तो हौसला मात्र वाढवण्यासाठी नक्कीच पवनला सुद्धा तेच म्हटलं जातं की नो डाऊट षटकार पडलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर मग टीमची टोटल मात्र पुढे सरकली गेली आहे. 38 धावा षटकामध्ये चेंडू फेकून झालेत. या आतापर्यंत आपण पाहिले तर 3 म्हणजे 38 धावा आपण पाहिल्या ना. विजय तितक्याही जास्त झालेला नाहीये तिथे. 3 चेंडू धावसंख्या आपण पाहिले तर सन्मानकारक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. दोन्ही बाजूने संघर्ष अतिशय चांगला होऊ शकतो. यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज पवन बॉलिंग करण्यासाठी. हॅप ट्रॅकर बॉल पूल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल सीमा रेषा पार आलाय हा षटकार. अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला आणवी. आणि वाट इज ए सिक्सर आलाय. डेफिनेटली आपण पाहिलं तर टीमच्या टोटलमध्ये भर पडली गेली आहे. 45 धावा फलकावर आपल्याला दर्शवल्या जात आहेत आणि या षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत 3. हो यावेळेला नो बॉल. कुठेतरी आता मात्र पवनवर सुद्धा दबाव आलेला आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर या क्षणाला नक्कीच ही चुकी थोडी मागात पडेल. रुपेश हेच मानतायत की काही नक्कीच टेन्शन घ्यायचं नाही. ऑल इज वेल. जे काय आहे नक्कीच आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य केलं जाते. कारण की जर तुम्ही दबाव टाकणार त्या खेळाडूवर तर नक्कीच तो दबावाखाली नक्कीच चुका करेल. आत्मविश्वास वाढवा. का नाही तो खेळाडू चांगला खेळ करेल. आत्मविश्वास मात्र जागृत केलाय त्या खेळाडूमध्ये. निश्चितच म्हटलं जातं ना स्वप्न फिटचा मोठा चेंडू ठेवा. पाहतोय. इन्कम यावेळेस मात्र फ्री हिटच्या बॉल वरती स्विंग केलाय बॉलला चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार षटकार. कॅच पकडलेली आहे बाउंड्रीच्या बाहेर. हॅट्रिक षटकाराची सुद्धा कंप्लीट झालेली आहे इथे. टीमची टोटल आपण पाहिली या षटकाराने 52 धावा 4 चेंडू. आणखीन एक पाहिलाय आपण तर मोठा उत्तुंग षटकार आणि 58 धावा 4 षटकार आलेत. शेवटचा चेंडू आहे. चेंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम बॉल हवा आहे. काय फलंदाजी केली जाते आपण पाहिलं तर आत्ता निशांतच्या माध्यमातून. आणि या खेळाडूला नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे खेळताना पाहतोय किरणने एक चांगला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला. परंतु इथे जी झालेली फलंदाजी आणि ही फलंदाजी लक्षात घेता आपण पाहिलं तर मग यस डेफिनेटली या खेळीला सुद्धा आपण पाहिलं इम्प्रेस होऊन सन्माननीय प्रमोदजी पडवळे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅश प्राइज आपण पाहिलं तर सध्या तरी आपण बघितलं की 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आलंय. ते आपण पाहिलं तर या षटकारांसाठी हा कॅच सुद्धा पकडली आहे. नंतर त्यांना थांबवू आपण त्यांच्याशी आपण चर्चा करू. हा डेफिनेटली 4 षटकार नक्कीच लगावले गेलेत. 5वा आला तर कदाचित आपण पाहतोय की किस्मत उघडेल का. उघडेल. 5वा देखील आलाय. निशांत आक्रमक फलंदाजी पाहतोय आपण. पारितोषिक येत आहेत आणि नक्कीच आपण पाहिले तर ही पारितोषिक मात्र दिली जातील. हे षटकारांचं नक्कीच जे कॅश प्राइज आहे ते 500 रुपये आहेत ना. ते कॅचसाठी आपण बघितलं तर प्रदीपचे आहेत आणि हे निशांतचे आहेत आणि हे आईवा कॅचचे आहे. चला आता कोणी पकडले आईवा कॅच. टार्गेट किती झाले आपण बघूया. धावा किती आल्यात
64 झालेत आणि 65. या ऐवा कॅचवाले मिलिंद दादांनी नक्कीच आपण बघितलं तर 100 रुपये दिलेत. प्रमोद दादांनी किती दिलेत? 200 दिलेत. भूषण दादांनी आपण बघितलं तर 200 दिलेत, म्हणजेच 500 रुपये. या आए हो मराठी हिंदी हिंदी. चलो आ जाओ अभी, ऐसे कैसे छोड़ेंगे भैया. 500 रुपया कमाया है. किस इरादे से आए थे? कैच पकड़ने के इरादे से आए थे, मैच देखने के इरादे से आए थे, या पैसा कमाने के इरादे से आए थे? पकड़ने के से मतलब दोनों यही हुआ ना, कैच पकड़ना है तो फिर पैसा ही कमाना है. क्या करोगे 500 रुपये का? मम्मी को दूंगा. क्या बात है, मम्मी को. मेरे को ये बताओ तुम करते क्या हो? स्कूल जाते हो? स्कूल जाता हूँ. कौन से स्टैंडर्ड में? 8th. स्टैंडर्ड में. क्रिकेट खेलते हो? हाँ ना. कौन सा खेलते हो, टेनिस या लेदर? टेनिस. क्या कभी लगता है कि बड़ा होके अच्छा खिलाड़ी बनना है? हाँ खेलेगा. किसके जैसा बनना है बताओ अभी मुझे. विराट कोहली. विराट कोहली क्यों? बताओ बताओ. अरे शर्माओ मत यार, ऐसे थोड़ी शर्माओगे थोड़ी विराट कोहली बनोगे. विराट कोहली है ना, वो डायरेक्टली ऐसे ही नहीं, उन्होंने भी कई सारी मुश्किलों का सामना किया. अगर वो शर्माते ना तो शायद ऐसे होते. वो आप कैसे चलते हैं, आंखों में आंखें डाल के चलते हैं ना, देखा है ना तुमने. हाँ तो बताओ क्यों चलना, विराट कोहली की जैसे क्यों बनना है? अरे बताओ तो सही, कुछ तो होगी. क्या सेंचुरी ज्यादा मारते, ज्यादा सिक्सर मारते, ज्यादा रन बनाते, या अपने भारत के लिए अच्छा खेलते, इसके लिए बताओ. अच्छा खेलती है. तो क्या करोगे अब? मम्मी को 500 रुपए दोगे, फाइनल है. अगर इसके बाद पार्टी नहीं. नहीं, मम्मी तो एक बहाना है, नहीं तो कहीं पे अलग जगह पे जाना है. नहीं. नहीं नहीं यार ठीक है, कांग्रेचुलेशन. और 500 रुपये जीता. घबराना नहीं. पहली बात तो जिंदगी में अगर कभी भी किसी को भी कहूँगा शर्माओगे तो कुछ नहीं कर पाओगे, आगे बढ़ोगे तभी आगे निकल जाओगे. और उसका शुभकामना आहे. आप जा सकते हो आप. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर 500 रुपयाचं नक्कीच आपण बघितलं. इथून आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकामध्येच नक्कीच थोडा धावसंख्येवर लगाम होता, परंतु फलकावर आपण पाहिलं तर 64 धावा झाल्यात आणि 65 धावांचं लक्ष असेल. नक्कीच आपण पाहिलं तर पाहुण्यांचं आमच्या शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. द ग्रेट मराठाचे संस्थापक सन्माननीय शाखा प्रमुख शिवसेना मोहनदादा पाटील, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत असेल दादा आपलं या फायनलच्या मॅचमध्ये. मेगा फायनलचा मॅच जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आझाद वसईचा संघ. ज्याप्रमाणे आपण खेळ पाहिला तर मंचावर प्रमुख अतिथी आपल्याला लाभले गेलेत. पासष्ट धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. पहिला बॉल हा वाईटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे. ही जोडी आपण पाहिली तर या जोडीवर भरपूर निर्भर असणार आहे या संघाचं भवितव्य, कारण की ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना विजय, जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम नक्कीच इम्प्रेसिव्ह केलं आहे, परंतु या मॅच मध्ये आणखीन इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल त्यांना. यावेळेस परफेक्ट यारकरचा मारा केला होता. बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला गेला. एक धाव मात्र ठिकाणी पूर्ण केले. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. लक्ष आपण पाहिलं तर 65चं लक्ष आहे जयेश, आणि या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचं असेल तर या फायनल मॅच मध्ये सुरुवात मात्र दणक्यात करावी लागेल आणि ती क्षमता आहे. फुलटॉस यावेळी ऑन साइडला खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे, शेवटी थोडा स्लो झाला होता, परंतु विशाल यांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडासा वरून झालाय परंतु चांगला बॅकअप देखील होताना पाहायला मिळालंय. 65 धावा असं नाही की इथे आपण पाहतो चेस करू शकत नाहीये, कारण की एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली साझेदारी मात्र इथे बिल्डअप केली आहे, तर मॅच मात्र आपण पाहतोय की जिंकली जाऊ शकते. पण त्याच्यासाठी एखाद्या खेळाडूला एक आक्रमक रोल मात्र पूर्ण करावा लागेल, आणि तो कोणता खेळाडू ठरेल इथे पाहूया.
यावेळेस सवाई हल्ला केलाय, उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली आपण पाहिलं तर निखिल होता आणि निखिल कडनं झाली आहे मिस्टेक. पकडा क्या जिंका मॅच, सोडवाल क्या तर हराल मॅच. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आकाश जाधव सारख्या बॅटरला मात्र पुन्हा एक संधी मिळाली बॅटिंग करण्याची. फुलटॉस यावेळेला आपण पाहिलं इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. किरण आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु या षटकामध्ये मी तर म्हणेन डबल डिजिट मध्ये कमीत कमीत 15 तर नक्कीच मी तर म्हणेन 12 तरी धावा यायला हव्यात. जर त्या धावा आल्या तर मग आपण पाहतोय की इथून मॅच मध्ये पूर्णपणे येऊ शकतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पूर्णपणे मिस केला जातोय. चेंडूची लाईन अँड लेंथ या षटकामध्ये बाउंड्रीची गरज आहे. विजय ती येत नाहीये आणि ती बाउंड्री घेण्याचा प्रयत्न केला जातोय आकाशच्या माध्यमातून असेल किंवा राजूच्या. जास्त जास्त प्रयत्न तर मी तर म्हणेन आकाशने करायला हवेत, कारण की तो स्ट्राईक एंड कडे सध्या तरी आहे. जी हा, मागच्या मॅच मध्ये चांगला सुरुवात त्यांनी केली होती, शेवट गोड केली टीम. यावेळेस हा फुलटॉस बॉल, शतरक्षक आलाय, जज करतोय, मिड विकेटला मात्र पकडला जाईल. झेल समाप्त झालाय. आकाश जाधव याचा खेळ आउट. शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी ओ शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं विकेट डाऊन झाली आहे, थोडंसं आपण पाहिलं तर शांतता पसरली आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं इथे शांतता पसरली आहे परंतु तितकंही शांत राहणार नाही आता, कारण की मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू आपण पाहिला तर रुपेश जाधवला आपण पाहतोय, जो सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे आहे. बॉलिंग ट्रॅकवर विशाल आपण पाहिला, यावेळेला ड्राईव्ह केला जातो, एक धाव मात्र मिळेल. आता ती इनिंग आठवावी लागेल जी इनिंग आपण पाहिली आहे तर जवळ क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खेळली गेली होती आणि तिथून आपण पाहिलं तर कमालीची जी बॅटिंग मात्र रुपेशने मात्र केली होती, तशी बॅटिंगची गरज आहे इथे आपल्या संघासाठी. क्षमता आहे रुपेशकडे, दर्शवली गेली आहे. हा फटका इन दी एअर, फटका हवेत आहे, फिल्डर दुरून आलेत पण तो झेल पकडला जातो. बिग विकेट रुपेश जाधव इज आउट. मॅच मात्र फसली आताची अंबिका स्पोर्ट्स टीम साठी आणि मोठा झटका इथे आपण पाहिलाय आणि त्यामुळेच आपण पाहिलंय की कुठेतरी अडचणीचा आता सामना करते जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम. धन्यवाद जयेश. ज्या वेळेस आपण पाहिलं होतं जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमच्या पहिल्या 3 गोलंदाजांची गोलंदाजी केली होती, फक्त 32 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु जे शेवटचं षटक पवननी टाकलं आणि त्या पवनच्या षटकामध्ये जास्ती धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमची गाडी थोडी रुलावरून खाली घसरले. करण मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि तिथे ज्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा खर्च झाल्यात त्यामुळे थोडासा प्रेशर मात्र जाणवतोय, परंतु इथे रुपेश बाद झाल्यानंतर आता मात्र आपल्या संघाला मात्र एखाद्या तारणहार खेळाडूची गरज आहे आणि तो तारणहार खेळाडू मात्र ठरेल का राजू, कारण की रुपेश जरी बाद झाला परंतु राजूकडे सुद्धा चांगले प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत आणि तो दर्शवू शकतोय आपली खेळ इथे. आणि
उल्लेख केला नंतर लगेचच आपण पाहिलं की त्याने चेंडूला उडवलं बाउंड्री लाईनच्या पार आणि हा आला एक मोठा फटका. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. मोहनभाई पाटीलचे वाढदिवसाचा सगळेट मराठा संघाने घेऊन थँक्यू डीज आहे. चला कॅच पकडली आहे तर या चांगलेच माणूस आहेत. आणखीन एक हो 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 या वेळेला मात्र दुसरा मोठा षटकार आलाय. टीमची टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल 19. राजू आहे तोपर्यंत मॅच आहे. आले थोडे बसायला लागेल तुम्हाला. दरम्यान हा चेंडू नक्कीच आपण पाहिला चांगल्या स्वरूपाचा आपल्याला देखील पाहायला मिळाला. षटकाची होती समाप्ती. 19 धावा फलकावर लागल्या गेल्यात. आता राहिलेले 12 चेंडू आणि 46 धावा हव्या आहेत. म्हणजे जवळजवळ 2 षटकामध्ये आपण पाहिलं ना तर ज्याप्रमाणे आतिषबाजी व्हायला हवी होती तशी मात्र आपण पाहिलं तर नक्की झाली आहे. परंतु विजय आपण फ्लॅशबॅकमध्ये वळूया. 3 षटकामध्ये 32 धावा त्यानंतर 1 षटक आलं होतं ते मोठं त्याने मोठा फायदा मिळाला होता. मग आता तशीच विचार तसंच सोच मात्र इथून जंबिका स्पोर्ट कर्नालपाड्याला संघाला ठेवावी लागेल. कारण की जर त्याने सुद्धा एखाद्या षटकाला टार्गेट केलं ना तर मग धावा पॉसिबल होऊ शकतात इथे. आणि तेच या ठिकाणी करावं लागेल. जर ही फायनल मॅचची ट्रॉफी जिंकायचं असेल जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमला तर तो खेळ आठवावा लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं की आजसाठी नक्कीच सध्या तरी माझ्या हातात 200 रुपये आले ते नक्कीच मी देणे या इनिंग नंतर देईन. कारण आपण पाहतोय करणला नक्कीच इथे एक इंटेन दर्शवावं लागेल की आपला समोरचा खेळाडू चांगला खेळ करतोय त्याला कशी स्ट्राईक मिळेल याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण की तो चांगला टचमध्ये आहे राजू सध्या तरी. यावेळेला पाहिलं आपण तर नक्कीच बॉल हातातून सुटला होता त्यामुळेच आपण पाहिलं की धाव घेण्याची संधी मिळाली आणि दुसऱ्या बाजूने मात्र विकेटचा सॅक्रिफाईस मात्र करावा लागेल. कारण की जर चेंडू हातामध्ये फिनिश झाला असता तर मग फलंदाज स्ट्राईक रोटेट करू शकला नसता. परंतु चित्र घडलं फलंदाज बाद झाला. आपण पाहिलं तर मग राहिलेले चेंडू शिल्लक आहेत 10 आणि या 10 चेंडूमध्ये 46 धाव्यांची गरज आहे. मोठे फटके आता तेच मात्र इथे वाचवण्याचं कार्य करतील आणि ते मोठे फटके राजूच्या बॅटमध्ये येतील का? कर्नालपाडा संघाला सुद्धा हा मोठा प्रश्न पडलाय. प्रश्न आम्हाला देखील आहे. परंतु हा जर चेस इथून झाला तर नक्कीच आपण पाहिलं तर एक चमत्कारित बॅटिंग म्हणजेच आपण पाहायला मिळू शकते. पण त्याच्यासाठी गोलंदाज मात्र नक्की तशी गोलंदाजी करतील का पाहूया आपण. हो बिग विकेट बॅटची कडा. अगदी आपण पाहिलं की पहिला प्रयत्न नक्कीच आला होता परंतु तेव्हा मात्र आपण पाहिलं की सफलता
हॅलो. तर आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. विद्युत पुरवठा थोडा खंडित झाला त्यामुळे थांबलो होतो आणि शेवटच्या षटकामध्ये आता वळतोय. 3 चेंडू फेकून झाले तर धावा हव्या आहेत इथून 42 धावा. 65 धावांचं लक्ष उभं केलं. मोठं लक्ष फायनलच्या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ की पूर्णपणे अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ मागे पडली आहे. परंतु नक्कीच आज प्रभावी कामगिरी त्यांची झाली आहे. तर प्रभावी कामगिरीमध्ये नक्कीच बॅटिंग बॉलिंग चांगली राहिली होती. दरम्यान अमोलचा हा चेंडू पाहतोय आपण. बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय थर्डमॅनला. झेल मात्र पकडली जाईल. विकेट मात्र मिळत आहे आणि ही मॅच आपण पाहिली तर जिंकण्याच्या दिशेनं मात्र निघाली आहे आझाद वसई टीम. आझाद वसई टीमचा नक्कीच आपण पाहिलं तर बोलबाला राहिलाय. ज्या प्रकारे परफॉर्मन्स त्यांना दिला गेलाय. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहिला होता. त्या दिवसामध्ये की चांगल्या आणि चांगल्या संघांना त्याने मात्र नमवण्याची कामगिरी केली. मडवी न्यू स्टार मडवीपाडा संघाला नमवून मात्र आपण पाहिलं की सेमी फायनलमध्ये इंटर झाले. इथे आल्यानंतर मग जयवागोबा युवा ग्रुप कुंभारवाडा संघाला बीट केलं आणि इथे फायनलमध्ये आता पाहिलं आपण तर मग बीट करत असताना कदाचित हेच चित्र दिसतंय की आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 42 धावा. फक्त एकच चेंडू राहिलाय कारण की आता चॅम्पियन राहण्यापासून या स्पर्धेचे आझाद वसई टीम आणि हा चेंडू आणि विजेता या स्पर्धेचे चॅम्पियन पाहतोय आपण आझाद वसई टीम विनर ठरली आहे. आई महामाई देवी चषकाची 2025 मध्ये आझाद वसई ची टीम. चला व्हॉलेंटियर्सला विनंती